आज राज्यामध्ये बऱ्याच घडामोडी घडल्यात, पण लक्ष वेधून घेतलं ते काँग्रेसनं तृणमूल काँग्रेसला दिलेल्या विलीनीकरणाच्या ऑफरनं। सध्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी काहीशा अडचणीत आहेत। पश्चिम बंगालमध्ये तब्बल 15 वर्षांची सत्ता ते आता राजकीय अस्तित्वाची धडपड अशा संकटात किंवा अशा गर्तेत अडकलेल्या ममता बॅनर्जींना सोनिया गांधींनी एक मोठी ऑफर दिल्याचं कळतंय। या दोघी जणी पुन्हा एकत्रित राजकारण करणार का, व्यासपीठांवरती काँग्रेस म्हणून एकत्र दिसणार का, याची चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे। कारण आम आदमी पक्षासारखी अवस्था आणि कारवाईचा ससेमिरा टाळण्यासाठी काँग्रेसमध्ये विलीनीकरण करा अशी थेट ऑफर सोनिया गांधींनी ममता बॅनर्जींना दिल्याचं कळतंय। त्या विलीनीकरणासाठी तृणमूल काँग्रेसकडनं सुद्धा काही अटी ठेवल्या गेल्याची माहिती आहे। ममता बॅनर्जींना राज्यसभेच्या विरोधी पक्षनेत्या करण्याची मागणी अभिषेक बॅनर्जी यांनी केल्याची सूत्रांची माहिती आहे। इंडिया आघाडीची नुकतीच एक बैठक पार पडली आणि या बैठकीनंतर सोनिया गांधी ममता बॅनर्जी एकमेकींना भेटल्या। त्या दोघींमध्ये चर्चा सुद्धा झाली। इकडे महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी या प्रादेशिक पक्षांमध्ये ज्या पद्धतीने पक्ष फुटले त्याचीच पुनरावृत्ती टाळण्यासाठी सोनिया गांधींनी तृणमूल काँग्रेससमोर हा एक प्रस्ताव ठेवल्याची माहिती आहे। त्यामुळे तृणमूलच्या निमित्तानं महाराष्ट्रात काँग्रेसमधनं वेगळ्या झालेल्या राष्ट्रवादीला सुद्धा त्यांचे मित्रपक्ष काँग्रेससोबत विलीनीकरणासाठी आता खुणावू लागलेत। म्हणूनच भाजपला थोपवण्यासाठी तृणमूल असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस नेमका मार्ग कोणता स्वीकारतात आणि काँग्रेसचं नेतृत्व ही सगळी परिस्थिती कशी हाताळणार यावरतीच विरोधकांची एकजूट किंवा विरोधकांचं भविष्यातलं राजकारण अवलंबून असेल असं जाणकारांचं मत आहे। तर या विलीनीकरणासंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी महत्त्वपूर्ण भाष्य केलंय, कारण ही सगळी मंडळी इंडिया आघाडीचा भाग आहेत। पण देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांच्या विधानाला कसं उत्तर दिलंय ते सुद्धा पाहूया। राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात सामील व्हायला पाहिजे, जसं तेलंगणामध्ये काही काँग्रेसचे घटक वेगळे झाले, त्यानंतर ओरिसामध्ये बिजू जनता दल हे मूळ काँग्रेसवालेच आहेत, असे अनेक घटक आहेत जे काँग्रेस पक्षातून बाहेर पडले। त्या सगळ्यांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र येऊन एक मजबूत काँग्रेस देशाला नेतृत्व देणारी याच्यामध्ये सहभागी व्हावा असं मी माझं मत व्यक्त केलं। मला अजून राऊत का विलीन झाले नाहीत हे समजलेलं नाही। त्यांनी त्यांच्या विलीनीकरणाचा मुहूर्त काढावा, इतरांचा मुहूर्त कशाकरता काढतात? ते आपले महाराष्ट्रातले नेते आहेत, महाराष्ट्रावर बोलावं, जगभरावर कशाला बोलावं आपण?